महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलिकाय धातु मुनीन्द्रे समागततिष्ठं तमानन्दगन्धं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, ओम नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, ओम नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी ट्रबल सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो। रिटर्न सध्या ना तुमच्या लागलो निदर्शना, तुमच्या लागलो निदर्शना, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। हॅलो आहो स्वामी तुकया देवा, आहो स्वामी तुकया देवा, आहो स्वामी स्वामी तुकया दे, आहो स्वामी तुकया देवा देवा। हा बॉक्स माझ्याकडे फिरवा। हॅलो हॅलो आणि मोकळा करा, ती चरचर आणि असं फाटल्यागत वाटते, एकदम मोकळं सॉफ्ट करा। हॅलो विठ्ठल 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 सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निदचरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावी न करावा अवेरू मस्तक माझा, पायावरी यावर करी संताच्या। विठ्ठल विठ्ठल नको नको मना गुंतू माया, जाळ काळाला जवळी ग्रासावया, काळाची एवढी पडेल बाजेवा, सोडविना तेवा माय बापा प्रस्तुत। प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवे करता घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज ह्यांचा विषयी कामामध्ये मन गुंतण्यापेक्षा भगवंताच्या नामचिंतनामध्ये या मनाला उपदेश करणारा अभंग। विठ्ठल 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 विठ्ठल। तुम्हाला आवाज येतोय ना? अय बसलेले, तुम्हाला आवाज येतोय ना? बस झालं, फक्त मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष राहिले। आपल्याकडे 1 तास, किती 1 तास उरला, कुणाला राहिला होता? खटवंग राहायला 1 तास उरला होता, त्याप्रमाणे 1 तासात चिंतन सांगण्याचा मनापासून प्रयत्न करेल। फक्त लक्ष देऊन ऐका, गडबड घोटाळा नको। विठ्ठल विठ्ठल अभंग श्रीमद जगद्गुरु तुकोबरायांचा सेवेकरता घेतलेला आहे। श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय अभंगातून ह्या भैरूपी झालेल्या मनाला भागवंत त्या नामचिंतनामध्ये कसं घालावं ह्याचा असा उपदेशपर प्रकरणातला अभंग सेवेकरता घेतलेला। सेवा काय निमित्त प्रत्येक जाणत आहात, बरोबर आहे का? तुम्ही ज्याच्यासाठी मंडपामध्ये बसला त्यांच्यासाठी आला, कोण पाहुणे असतील, कोण गावातले असतील, कोण या घरातलं नातं जोडलेलं असेल, असा मोठा असं कुटुंब या मंडपाखाली बसलेलं आहे, बरोबर आहे का नाही?
ज्यांच्यासाठी बसलेले ते कोण आहेत तर वैकुंठवासी आदरणीय कैलासवासी श्रीमती कलावती किसन जगताप ह्या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही सर्वजण मंडपामध्ये बसलो, बरोबर का नाही? आजकाल कोण कोणाकडे कशानिमित्त येतं हे पण फार लय महत्वाचं असतंय. महाराज तुम्ही कशानिमित्त आला? आज तर ह्या तिथीला आजी नसत्याच गेल्या तर तुम्ही इथं चुकून सुद्धा आला असता का? अय बोलत चला, तुम्ही चुकून सुद्धा आला असता का? पाहुणे येण्याचं कारण काहीतरी निमित्त लागतंय. कुणाचं लग्न असल्यानंतर पाहुण्याने घर भरते, कोणतरी गेल्यानंतर पाहुण्याने घर भरते, आणि तिसरा विधी म्हणजे वर्ष श्राद्ध, यालाच पाहुण्याने घर भरतं. विठ्ठल विठ्ठल असं श्रीमंत जगद्गुरु तुकोबराई अभंगातून प्रतिपाद करताना विषय बोलतात की नको नको मना. आता हे मन आहे ना, हे मन इकडं तिकडं फिरण्यापेक्षा हे मन कुठं घालावं तर महाराज सांगतात गुंतू माया जाळ. हा, हे मन गुंतू मायामध्ये जाण्यापेक्षा ह्या मनाला उपदेश जगद्गुरु तुकोबराई अभंगातून करतात की बघदा एकदा का त्या काळाची उडी तुमच्या जीवनामध्ये पडली, ही काळाची एवढी पडेल बा जेव्हा. त्याचा कोण पाहुणा आहे का? त्याचा कोण मालक आहे का? त्याचा कोण मालक नाही. महाराज म्हणतात काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बापा. मग ह्यातून जर कोण सोडवणारा असेल तो जगाचा बापे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्यापर्यंत ठेवलेला आहे. ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे, आता महाराज म्हणतात प्रथम पुण्यस्मरण. ऐका 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 ऐका, तुम्ही प्रथम पुण्यस्मरण म्हणून या सभा मंडपामध्ये जमला, पण कारण आज काय वर्ष तुमच्यात बोलत नाहीत का? तुमच्यात बोलत नाहीत जगतापांच्यात? हा, आता तुम्हाला काय करावं बुवा? आता बोलणारं बुवा आणायचं तरी कुठून? हा, तुम्ही आमच्या घरातले, आम्ही सुद्धा जिजुरीचे आहेत का, लांबचे आहेत का? मग तुम्ही बोलत चला. तुम्ही बोलला तर कीर्तनी, नाही तर आम्ही सगळे, मी तर म्हणतो 11 वाजताच यायला पाहिजे होतं. विठ्ठल आता कधी कधी काय असं प्रसंग घडतो कैलास बुवा, कधी कधी लोक म्हणतात महाराज लय उशिरा येतात, पण काय काय वेळेस महाराज लवकर येतात पण सिस्टीम घोटाळा करते. सिस्टीम नाही घोटाळा करत, लाईट घोटाळा करते. विठ्ठल विठ्ठल खरं सांगू का तुम्हाला, रोज आम्हाला हेच कार्यक्रम आहे. आम्ही नेहमी कीर्तनातून सांगतो बाबांनो, कीर्तनाचं प्राण जर काय असेल तर हा माईक आहे. हा माईक नसेल तर आमचे गायक लोक गाणार आहेत का? हा माईक नसेल तर आमचा मृदुंगाचार्य वाजवणार आहे का? हा माईक नसेल तर कीर्तनकार कीर्तन करणार आहे का? अरे हा माईक नसेल तर तुम्ही ऐकणारे थांबणार आहेत का? तुम्ही मागाशी बिना माईकाचं नीट ऐकत नव्हते. हा, म्हणून सगळ्या सभा मंडपामध्ये येण्याचं कारण आहे फक्त भगवान परमात्माचं नामचिंतन. तुम्ही सगळेजण उपस्थित राहिला, ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. माझे परममित्र आदरणीय अक्षय दादा यांच्या आजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही सेवा करण्याचं परमभाग्य मला प्राप्त झालं. यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य, नामवंत गायक व संतांची न्यू यूट्यूब चॅनल या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहे. तुम्ही पणपाहुणे असतील, तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तकून सेवेला सुरुवात. विठ्ठल आता प्रामुख्यानं तुम्ही सगळे सभा मंडपामध्ये बसलाय, बरोबर आहे का नाही? याचा इको कमी करा थोडा, माझा आवाज त्यांना येतोय. प्रामुख्याने तुम्ही सगळेजण सभा मंडपामध्ये बसलाय, बरोबर आहे का नाही? पण त्याचं कारण काय असेल तर वर्ष श्राद्ध. काही काही लोक त्यांना पुण्यस्मरण म्हणतात, काही काही लोक त्यांना वर्ष श्राद्ध म्हणतात. पण गरुड पुराण सांगतं ह्याला तिथीप्रमाणे आजचं काय वर्ष श्राद्ध. अरे वर्ष श्राद्ध कुणाच्याही जीवनामध्ये येत नाही, आणि वर्ष श्राद्धाला सुद्धा ज्ञानदान हो ही मागील जन्माची काहीतरी जगताप कुटुंबाची पुण्य आहे. हा, कोण करते आजकाल महाराज? आजकाल कोण करत नाही. वर्ष श्राद्ध नेमकं काय ऐका. तुमचं आमचं होतं ते वर्ष श्राद्ध, संत महात्म्यांची होती ती पुण्यतिथी, आणि देवाची होती ती जयंती. हा, तुमचं आमचं काय होतं वर्ष श्राद्ध, पण ते करावंच लागतं, प्रामुख्यानं करावं लागतं. कारण का, तुम्ही आतापर्यंत पाहिलं माणूस गेला भिताडाला टेकावला. माणूस गेला भिताडाला टेकावला, मग आपल्याकडे भांडार लावत्यात, कुणाकडे बुक्का लावत्यात, कुणाकडे कुंकू लावत्यात. भिताडाला टेकवल्यानंतर तिथनं उचलत्यात मग पाटावर, मग पाटावर मांडल्यानंतर आंघोळ घालत्यात. मग शेवटची आंघोळ ज्याची असते त्याचं नाव पोरग.
त्याला मग त्या मडक्यातलं पाणी पायावरती घालावं लागतं, तिथपर्यंत ती ह्याची विल्हेवाट लावता. एकदा का ती उचललं की ती कशावर मांडतात, कशावर, जुना शब्द सांगा कोणता तरी, कशावर, अय मागचे, हा बरं तुम्ही तिरडी तर तिरडी. मग त्याच्यावर मांडल्यानंतर ना तुम्हाला ठरल्याप्रमाणे एकच कापड आहे, ती कापड कसलंय, कसलं, त्या पांढऱ्या कापडामध्ये गुंडळायचं. असल पुण्यवान आणि असल एखाद्याचं पुण्याईचं घर त्याच्या दारात असली तुळस तर त्याच्या तोंडामध्ये घालता येते. नाही तर ठरलेला एक विडा आहे यांच्याकडं, तो विडा म्हणजे पानाचा, तो पानाचा विडा नारड्यात कोंबायचा, कपाळी 1 रुपया चिकटवायचा. अरे बाबा कपाळी 1 रुपया चिकटवायचा, तो पण चिकाटला तर, नाही तर तो सुद्धा गळून पांढऱ्या कपड्यात पडलाची पडला. तिथून आल्यानंतर न अर्धा वाटत नेतात, बरोबर का नाही. अर्ध्या वाटेमध्ये एक थड असतं, त्या थडावरती जरा 5 मिनिटं ठेवत्यात. कुणी हातात दगडी उचलली असेल तर दगडी तिथं जाऊन ठेवत्यात. तिथनं मैत उचलत्यात आणि मग शेवटचं मसन तिथं नेलं की त्याच्यावर योग्य ते अंत्यसंस्कार होतात. तुम्हाला वाटतं माणूस मेला सगळं, बरोबर आहे का नाही, माणूस मेला सगळं संपतं का? बाबांनो, ज्या देहावरती तुम्ही आम्ही प्रेम करतो, ज्या देहावरती तुम्ही आम्ही प्रेम करतो, तो देह फक्त निमित्तापोटी तुम्हाला आम्हाला दिलाय. पण जो अमर आहे, मी नाही म्हणत, श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय म्हणतात अमर झाला, अमर झाला. हा देह अमर नाहीये, आत्मा अमर आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. देह अमर नाहीये, देह बदलावाच लागतो. महाराज मी नाही म्हणत, जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आला आणि मरताना काय घेऊन जाणार. कपाळाला लावलेला 1 रुपया सुद्धा गळून पडतो, म्हणजे तुम्ही सोबत काहीच घेऊन जाणार नाही. अहो एका बाईने ठरवलं बरं का, कैलास महाराज एका बाईने ठरवलं, हे म्हणली माझ्यासारखं सोनं कुणाच्याच अंगावरती, मी मेलं तरी सोनं घेऊन गेल्याशिवाय जाणार. हा मला 10 तोळं सोनं अंगावरती घातलं. किती किती 10 तोळं सोनं अंगावरती घातलं. अंगावरती घातल्यानंतर बाई लग्नाला निघाली. आता प्रसंग असतात ना, सीझन असतो लग्नाचा. बाई लग्नाला निघले. लग्नाला निघता निघता एका ट्रकवालीने बाईचा कार्यक्रम, बाईचा कार्यक्रम. आता 10 तोळं कुठं उडून पडलं ही सुद्धा तिला माहिती, ही सुद्धा तिला माहिती. जाताना पाहिली तर काही काही म्हणत होती, अरे हिले घमंटीमध्ये बोलत होती, 10 तोळा अंगावरती नेणार, 10 तोळा अंगावरती नेणार. 10 तोळ्यातला फुटका मणी सुद्धा अंगावरती घेता आला. अहो महाराज कुणाचं उदाहरण सांगता. अहो मोठे मोठे राजे, मोठे मोठे रंक, अहो मोठे मोठी व्यक्ती या समाजामध्ये होऊन गेल्या, पण जाताना सोबत एकही कवडी घेऊन जाता आली नाही. विठ्ठल आणि मग तुम्ही आम्हाला ह्याची भाषा शिकवता. आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे की मैत नेल्यानंतर न एकदा तिची विल्हेवाट लावल्यानंतर न लोक म्हणतात आम्ही सुखरूप सुटलो. तसं असतं का? नाही. मनुष्य मेल्यानंतर मनुष्य तुमच्या घरामध्ये 1 वर्ष राहतो. किती? 1 वर्ष राहतो. तुम्ही म्हणताल कसं महाराज? महाराज पाहिल्या गेल्यानंतर ज्याला मरण सुद्धा नाही आणि ज्याला जन्म सुद्धा नाही त्याचं नाव आत्मा आहे. ज्याला मरण नाही, शस्त्रानी नाही, अस्त्रानी नाही, कशाने त्याचा अंत होत नाही, त्याला आत्मा म्हणावं. काही काही लोक बघा, पुढारी लोक ज्यावेळेस एका वर्षश्राद्धाच्या गणेश महाराज कीर्तनाला आली, कीर्तन संपल्यानंतर ती म्हणतात या आत्म्याला शांती लाभो, या आत्म्याला देवाच्या चरणावर लीन हो. खरं सांगा, आत्म्याला कुठे शांती लाभत असते का? हो महाराज मी नाही म्हणत, हे वरचं आकाश दिसतंय ना, आकाश हे सुद्धा आमचे संत महात्मे म्हणतात आमच्यासाठी वैकुंठ आहे. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी
पायाही पंढरी आत्मा विठ्ठल विठ्ठला काया म्हणजे शरीर, हे शरीर सुद्धा पंढरी आहे, हे आकाश सुद्धा वैकुंठ आहे. आणि जर आत्मा तर कोण असेल तर माय बापाचं नाव सांगितलं, आत्मा हा विठ्ठल. मग मला सांगा, कुठल्या शस्त्राने नाही, कुठल्या अस्त्राने ज्याला मरण आहे त्याचं नाव. आता तुम्ही म्हणताल आजी आमच्यातून निघून गेल्या म्हणजे त्यांचा प्रवास थांबला का? नाही नाही, आज खरी आजींच्या आत्म्याची परीक्षा आहे. आज खरी आजींच्या आत्म्याची परीक्षा आहे. कुणाच्या दारामध्ये ज्याच्याकडे गुप्त चित्र असते त्याचं नाव चित्र. तुम्ही म्हणताला आम्ही किती पाप केली तरी कोणाला दिसणार आहे? बाबांनो, तुम्ही किती या कलियुगामध्ये पाप करा, एक वेळ तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेरा तुम्हाला चेकअप करणार नाही, पण जगाचा बाप तुम्हाला चेक केल्याशिवाय राहणार. तुम्ही विचार करा, तुम्हाला वाटतं आम्ही किती पाप केली, किती लाबाड्या केल्या, कुणाचे बाण कोरले तरी आम्हाला कोण बघत. पण एकदा देवानं तुमच्याकडे बघितलं तर तिथं कोणच सोडू शकत नाही. म्हणून जीवन जगताना असं जगा की बाबांनो, एखाद्यानं तुम्ही मेलेली बातमी जरी कानावरती कळली तरी एखाद्याने तुमचं चांगलंच नाव काढलं पाहिजे. नाही तर कैलास बुवा काय मारतात बघा, काय मारतात नवे नवे. मी तुमच्यात उदाहरण सांगतो. बाबांनो, तुम्ही किती कष्ट करा, किती कष्ट करा आणि किती कष्ट करा, पण ज्यावेळेस तुमचा अंतकाळ जवळ येईल, तुमच्या घरातलीच लोक तुमच्या मरणाची वाट पाहिल्याशिवाय राहणार नाही. हा, घरापासून सुरुवात होते. मी नाही म्हणत, मी नेहमी कीर्तनातून सांगतो, जिच्यासाठी बांधली माडी, बसायला मोटार, तीच अंतकाळाला तुमच्या मरणाविषयी बोलते. काय म्हणते? बाईल मन खरे मरता तरी बारे, बाईल मन खरे मरता तरी बारे, बैल 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 मन खरे मरता तरी बारे. हे नासीने घर फूल कोनिया, नासीने घर फूल कोनिया, नासीने घर तू कोनिया, हरिमुखी गाता हर बोली चूता, हरिमुखी गाता हर बोली चूता, हर पली. कोण म्हणतं? अय माग बसलेले, लक्ष आहे का तुमचं? कोण म्हणतं? स्वतःची बायको म्हणते. बाईल मन खरे मरता तरी बरे. कशाला थुकून घर घाण करता? स्वतःची बायको आपल्या मरणाविषयी बोलत असते. म्हणून बाबांनो, अंतकाळ ज्यावेळेस तुमचा जवळ येईल, ज्यावेळेस कळेल बाबा आता आपलं काही सगळं संपलंय, त्यावेळेसून सुरुवात करा ती फक्त भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने. ह्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन इतकं गोड, इतकं गोड, इतकं साधन, इतकं सोपं आहे. पण सोपी साधनं जगाच्या पाठीवर कुणाला आवडत? ही नेहमी अवघड शिरतं. बरोबर आहे का नाही? मुंबईला जायचं आणि सातारच्या गाडीत बसल्यानंतर उपयोग आहे का काय? योग्य मार्गाने दाखवणार. मी म्हणतो अनेक वेगळे मार्ग दाखवणारे भेटतील, अनेक वेगळे मार्ग दाखवणारे भेटतील, पण योग्य मार्ग दाखवण्यासाठी तुम्हाला संतांचंच दास व्हावं लागेल. कारण सांगू का तुम्हाला, ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ ज्ञानोबरांनी योग्य मार्गाने जावा म्हणून दाखवला. जगद्गुरु तुकोबरांनी गाथा तुमच्या समोर ठेवला, बिघडलेले माते सरळ व्हावे म्हणून गात्यासारखा ग्रंथ जगद्गुरु तुकोबरांनी ठेवला. बाबांनो, अनेक ग्रंथाचा निरूपण करण्यापूर्वी तुम्ही थोडंसं ऐका.
हे जीवन जगत असताना या कलियुगाची हानी आहे का? ह्या कलियुगामध्ये आणि या कलियुगाचा अंत जवळच आलेला आहे, पण या कलियुगामध्ये जर टिकायचं असेल तर भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाशिवाय पर्याय नाही. हे कलियुग खोट्याला साथ करतं आणि खऱ्याला बुडवल्याशिवाय राहत नाही. हा तुम्ही किती बघा, आजकाल खोट्यांच्या घराला कुलप आहे. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, सत्यासे हृदय जन, आतलासे हृदय जन, पाप भक्ती अनुमोदन करते अनसाकांचे, पाप भक्ती अनुमोदन करते अनसाकांचे, पाप भक्ती अनुमोदन करते अनसाकांचे. ऐका कलीचे महिमान. महाराजांनी प्रमाण दिले, ह्या कलीचं महिमान इकडं वेगळं इकडं वेगळं. इथं घरात खरं बोलण्याच्या घराला कुलप लागतील आणि खोटं बोलण्याचा उदळ 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 होईल. आता खरं सांगू का तुम्हाला, महाराज या कलियुगामध्ये खऱ्याची दुनिया ही कधीच संपली आणि या कलियुगामध्ये टिकणार ती फक्त खोट्यांची दुनिया. काय वाटतंय तुम्हाला? अय माग खरं वाटतंय का तुम्हाला? हा आज कोण कोणाला सारखं समजत नाही. अहो एवढं 5वीतलं लेकरू तुम्हाला कधी येड्यात काढून जाईल सांगता येणार? ऐका कलीचे महिमान. महाराज हिथं नाथबाबांनी अनेक प्रकारची प्रमाणं देऊन सांगितल्यात की या कलियुगाचं वाटुळं जर कोण करणार असेल ना तर या कलियुगाचं वाटुळं मनुष्याची जात करणार आहे. झाडात झाडं राहिली नाही, निसर्गात निसर्ग राहिला नाही. तुम्ही आम्ही जे पाणी पितो ते पाणी सुद्धा नीट राहिलं. पहिल्या पूर्वीचं पाणी होतं. हा अहो पाणी सोडा, इथं नद्याच घाण झाल्यात, त्याला पाणी कुठं येणार चांगलं? अहो क्षेत्र अलंकापुरी सारखं तीर्थक्षेत्र जगाच्या पाठीवर कोणतं नाहीये. आज आमच्या कलाकारांना विचारा, आमच्या महाराज लोकांना विचारा, खरी रम्यता कुठं प्राप्त होते? ते खरी रम्यता प्राप्त होते ती जण आळंदी. हा एखाद्याच्या खरं सांगा, एखाद्याच्या गावी तुम्ही गेला, गावी गेल्यानंतर 5 दिवस राहिला, 6व्या दिवशी तिथं नीट राहू शकता का? पण ज्ञानोबरायच्या दारामध्ये 5 मिनिटं जा, तिथून हलू पण वाटत नाही, त्याला अलंकापुरी म्हणतात. हा तुम्ही म्हणताल अलंका, अहो एखादं लेकरू सुट्टीमध्ये म्हणतं मामाच्या गावाला चला, मामाच्या गावाला चला. पण आमच्या वारकरी संप्रदायातले वारकरी, आमच्या वारकरी संप्रदायातले पाईक, आमच्या वारकरी संप्रदायातले रत्न कुठं जाऊ म्हणतात माहिती का? चला आळंदीला जाऊ, हो चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ. ज्ञान देवा डोळा पाहू, रम्यता प्राप्त होते, त्याला माऊलींचं स्थान म्हणतात. बरोबर आहे का ना? माता माऊली तुम्ही सगळे मंडपामध्ये आला, तुम्ही यांना काय म्हणता? कोण म्हणतं? तुम्ही आई म्हणता. कोण आई म्हणतं, कोण माऊली म्हणतं आणि कोण वेगळा शब्द म्हणतं. तो शब्द आपल्याला काढायचा. आता आईला आई म्हणलं पाहिजे का आईला मम्मी म्हणलं पाहिजे? हा आई म्हणलं पाहिजे. मग मम्मी कुणी काढलं? मम्मी तुम्हीच काढलं. अरे मम्मीचा अर्थ मेलेलं मड होतंय ना. मग मम्मी म्हणायचं का? मग मम्मीला मम्मी नाही म्हणायचं तर मम्मीला काय म्हणायचं? अय काय म्हणायचं? आई म्हणायचं. बरोबर आहे का नाही? मग पप्पाला पप्पा म्हणायचं का बाबा म्हणायचं? काय म्हणायचं? पण पप्पाचं पप्पाच केलं ना ह्यांनी. मग पप्पा आणि पप्पा, बाबा पूर्वीचे होते, आई आणि बाबा, आई आणि बाबा. खरं सांगू हो तुम्हाला, तुम्ही म्हणताल या जगाच्या पाठीवर कोण सुखी? गणेश महाराज एक वाक्य सांगतो, ज्या घरातून आई बाबाचा खळखळून खळखळून हसण्याचा आवाज येतो ना, नीट ऐका, ज्या घरातून आई बापाचा
खळखळून खळखळून हसण्याचा आवाज येतो ना, जगाच्या पाठीवर ते घर सुखी आहे. याच्यापट दुसरं घर सुखी नाही. पण ज्याच्या घरामध्ये दोघांचाच आवाज येतो, ती दोघं कोण कळलं असेल तुम्हाला. त्या घरातून दोघांचाच आवाज येतो, ह्यो बाबी आणि ही दुसरी, ते घर सुखी का. आई बापाची सेवा करा. आई त्यांना काय लागत नाही बरं का, तुमच्याकडून कशाची अपेक्षा करत नाही. या मातेने विचारा, जीवनभर आपल्या लेकाकडून किंवा आपल्या लेकीकडून कधी साडीची अपेक्षा करत नाही, तिचं नाव आई आहे. कधी आपल्या कपड्याची अपेक्षा करत नाही, त्याचं नाव बाप. जीवनभर आपल्या घरासाठी राब राब राबतो. जीवनभर आपल्या घरासाठी आपली हाडकं झिजावणारे जगाच्या पाठीवर कोण असतील तर तुमचे मायबाप आहेत. जीवन जगत असताना असं जगा की कोण लोकांनी म्हणलं नाही पाहिजे, अरे एवढा मोठा तू आणि घरात तुझे मायबाप नाहीत. घरामध्ये ज्याच्या मायबाप सुरक्षित आहे त्याचं घर सुखी आहे, आणि ज्याच्या घरामध्ये मायबाप सुरक्षित नाहीये त्याचं घर स्मशान आहे. विठ्ठल जीवन जगत असताना बाबा नो, या कलियुगामध्ये काय आहे तर महाराज, खोट्याला साथ करू पण खऱ्याचा हात धरल्याशिवाय राहू. माझे संत महात्मे खरे होते म्हणून माझ्या संत महात्म्यांना सुद्धा दाबण्यामध्ये आलं होतं. माऊली, जगाच्या पाठीवर विश्व माऊली ज्ञानोबरांनी तुमच्यावरती उपकार केला. काय केला की माता माऊलींना सरळ मार्गे आणण्यासाठी ज्ञानोबरांनी 27 चरणाचा हरिपाठ केला. कोणासाठी केला हे अजून सुद्धा कळलं नाही. लोकांना वाटतं आपली मुलगी इंजिनियर व्हावं, लोकांना वाटतं आपला मुलगा कुठे डॉक्टर व्हावा, पण कुठल्या तरी आईला वाटतं का आपली मुलगी सुद्धा वारकरी संप्रदायाची पाईक व्हावी. आणि वारकरी संप्रदायाची पाईक होण्याकरता तुम्हाला मागील जन्माची पुण्याई लागते. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मी नाही म्हणत. कोडी कन्या पुत्र होती जे साथी, कुळे कन्या पुत्र होते जे सात्विक. हरी कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे. जे हो टाळी 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 भजन करायचं. कन्या पुत्र होते जे सात्विक. कन्या पुत्र होते जे सात्विक. अरे सात्विक कन्या आचरण करणारी मुलगी जर तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करायची असेल तर मागील जन्माची पुण्याई हा आलेले बसणार आहेत. तुम्ही इकडे लक्ष द्या. आपल्याकडे फक्त थोडाच वेळ राहिलेला आहे. येणारच आहे. आता आम्हाला रोजचं आहे महाराज. आम्हाला माहिती पुढारी लोक कधी येतात. पुढारी लोक सकाळी 10ला मंडपामध्ये येऊन बसत बरं का. अय माता माऊली बडबड करू नका. हा बडबड केला तर त्याचं पण तुम्हाला उदाहरण सांगून जाईल. कीर्तनामध्ये विक्षेप केला आणि बडबड केली तर बाया बिडकी होत्यात आणि गडी बेडक. म्हणून कीर्तनात बडबड करायची नाही. त्याचं कारण संसारामध्ये पण डाराव हा आणि डबक्यात सुद्धा कीर्तनी बडबड करीला जो कोणी बेडूक होऊन जन्माला. बेडूक होऊन जन्माला. सांगितलं का नाही महाराजांनी प्रमाण दिलं महाराजांनी. कीर्तना विक्षेप करील जो कोणी बेडूक होऊन येई जन्मा. मग ठरवा तुम्हाला बेडक व्हायचेत का माणसं व्हायचे. हा चला लक्ष द्या. महाराज सांगतात कन्या सात्विक असावी, आचरण करणारी कन्या प्राप्त असावी. या माते माऊलीने कुठल्या तरी कन्याला जन्म दिला असेल. ह्या माते माऊलीने कुठल्या तरी पुत्राला जन्म दिला असेल. मला खरंच वाटते ह्या मातेने ज्या कन्येला जन्म दिला, ह्या मातेने ज्या पुत्राला जन्माला, ती दोन्हीही भाग्यवान असली पाहिजेत. टाळी वाजवा त्यांच्याकडे जोर. कारण का हे करत नाहीत, आम्ही करायला लावतो लोकांना. कर बाबा 5 पैसे खर्च कर, पण कर.
विनायक कबीरजी बोलतात, हा वही भाग्यवान माँ बाप को चाहे, माँ बाप को चाहे. जे आपल्या आईला आपलं छातं समजतं, जे आपल्या बापाला छातं समजतं, कबीरजी त्यांना म्हणतात तयाचा हरिक. देवाला सुद्धा त्याचं कौतुक वाटतं, त्याकरता मायबाप घरामध्ये सुरक्षित पाहिजे. म्हणून अंत काळाला बाबा भगवान परमात्मा शिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. म्हणून मन गुंतलं कुठं पाहिजे, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडणे दी. महाराज सांगतात हे मन हे आयरा गैरा फिरण्यापेक्षा रहे विठू पाच पायी, रहे विठू, रहे विठू तुझे पायी, रहे विठू. हे मनाते भावे घेई, रहे विठोबाचे पायी, रहे विठोबाचे पायी, रहे विठोबाचे पायीचे धाम घेई, रहे विठोबाचे पायी, रहे विठोबाचे पायी, रहे विठोबाचे पायी. मनानं धाव घेतली पाहिजे, पण मनानं धाव इकडं तिकडं ऐरा गैरा फिरतर. हे मन कुठं धाव घेतली पाहिजे मला सांगा. काही गोष्टी मनामध्ये आल्या, काही गोष्टी मनामध्ये आल्या, मग ते ध्यानात, आणि ध्यानात आल्यानंतर तीच मंडपामध्ये येऊन. आता खरं सांगा, आमच्या जेजुरीतल्या पण महिला मंडळ इथं दिसतात. खरं सांगा माता माऊली हो, तुम्ही खरं सांगा, तुमच्या आधी मनात आलं का ध्यानात आलं? हा, तुमच्या आधी मनात आलं. मनातलं कुठं गेलं? मग ध्यानानं आदेश कुणाला दिला? पायाला, आता चल जगतापांकडं. मग तुम्ही इथं येऊन बसला, मग त्या गोष्टी कशात याव्या लागतात? मग मनात आल्यानंतरच कीर्तनाला येतंय. नाही तर काही काहींच्या लोक मनात कीर्तन आलं होतं, अशीच निघाली बाई कीर्तनाला, चालत 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 निघाली, नंतर डोक्या मनामध्ये आला र, कुलपाला झटका दिला, ती बाई परत रिटर्न घराकडे निघून आली. म्हणजे लोक भगवान परमात्म्याला मनामध्ये ठेवतात का नाही ठेवतात ह्याचाच मोठा प्रश्न आहे. पण घरातल्या कुलपावर मात्र 100%. एका बाईची बाहेरची लाईट चालू राहिली म्हणून बाई पुण्यातनं रिटर्न आली. कुठनं आली? पुण्यातनं रिटर्न आली. म्हणजे लोकांना देवाचं दर्शन प्रिय नाही, पण लोकांना संसारातलं दर्शन प्रिय आहे. देवाच्या दर्शनामध्ये इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे, पण लोक साधं रस्त्याने जातात पण देवाच्या मंदिराकडे सुद्धा बघत. एक म्हणे बघा, पूर्वी लोक म्हणायची, जिथं पिकतं तिथं विकत. 18 पगड जातीचं कुलदैवत महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारा जेजुरीचा खंडेराया. जाऊ द्या 18 पगड लोकांचं मला काय करायचंय, पण जेजुरीमध्येच राहणारी 100% लोक, खरं सांगा बरं, तुम्ही रोज तरी खंडोबाला पाया पडायला जाता का? प्रामाणिकपणे सांगा. अहो जिथं आहे, मी म्हणतो माय बापाच्या चरणामध्ये काशीचं पवित्र प्रदक्षिणा केल्याचं पुण्य माय बापाच्या चरणाजवळ आहे, तरी ती काशीला काशी, काशीला काशी कराय, बरोबर, काशीला काशी करायला जातं, पण माय बापाच्या पाया पडत. ती अशी लोक पाहायला मिळाली महाराज. घरात 2 देव असून सुद्धा मंत्र्या संत्र्यांचे पाय धुतल्याशिवाय राहत नाहीत. मी म्हणतो या मंत्र्या संत्र्यांचे पाय धुण्यापेक्षा घरातल्या मायबापाचे पाय धुवा, कुणाच्या पाया पडावा लागणार नाही. पण लोक असं करतात का? लोक असं करत नाही. मी तर म्हणतो काही काही लोक मरणाला सुद्धा गणेश भाऊ कटाळी, इतकी मरणाला कटाळी, इतकी मरणाला म्हणले कधी येतंय, कधी येतंय, कधी येतंय, कधी येते. आमचे बाबा नेहमी गमतीशीर दृष्टांत सांगायचे. बाबा सांगायचे की बाबा एक म्हातारी अशीच कटाळली. पूर्वी पावसाळ्याचा, आता श्रावण महिना आला ना, त्यावेळेस पावसाळ्याचे दिवस असतात, म्हणून पूर्वीची म्हातारी माणसं
डोंगरात जायची कशाला? मोळ्या गोळा करायला, बरोबर आहे का नाही? पूर्वी जायची अशीच बाई आपल्या जेजुरीतली एक म्हातारी डोंगरात जायची रोज मोळ्या गोळा करायला. रोज मोळ्या करता 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 इकडे इकडे सावलीत बस, ए विठ्ठल 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 अक्षय गुळात गुळत पाणी. विठ्ठल लक्ष नाही तुमचं अजिबात. पुढं सरा थोडं. आता कसं आहे, उन्हाळ्याचे दिवस असल्यानंतर आमचे विद्यार्थी चक्कर येऊन पडतात, ते खरंच आहे. कारण उन्हाची तीव्रता किती, बरोबर आहे का नाही? तुम्हाला सुद्धा 2 तास मंडपामध्ये बसूशी वाटतंय का? तरी सुद्धा तुम्ही आता काय करायचं, शेवटी ज्यांचं पुण्यस्मरण ते झालंच पाहिजे. चला विठ्ठल भजन करा. पाणी लागतं लगेच, पहिलं गुळ खाऊ. लक्ष द्या माझ्याकडे, ते लक्ष द्या. काय नाही होत, कारण भगवान परमात्माच्या नामचिंतनामध्ये नाचतो ना, त्याला मरणाची भीती नसते महाराज. हे नामचिंतन आहे, ह्याच्यामध्ये मरण कधी येऊ शकत नाही. आणि ज्याला येतं तो भाग्यवान समजायचा. हा लक्ष द्या. पूर्वीचा काळ होता, बरोबर का नाही माता मुली? पूर्वीच्या काळामध्ये म्हातारी माणसं आपली कुठे जायची? डोंगरामध्ये मुळे आणण्यासाठी जायची. एक म्हातारी इतकी वैतागली म्हणजे रोज मुळी आणायची, रोज घरामध्ये ठेवायची, रोज मुळी आणायची, रोज घरामध्ये ठेवायची. वैतागली डोक्यावरची मुळी खाली फेकून मग कुणाला हाक मारायला पाहिजे होती? कुणाला? तुम्ही म्हणताय देवाला. तिने उलटाच गणका चालू केला. यमाधाव ती म्हणायची यमाधाव यमाधाव यमाधाव. यम म्हणला, अरे मी सासवडचं गिऱ्हाईक आणायला चाललोय, ही जेजुरी कुठून आवाज यायला लागला? म्हणून ती म्हणली यमाधाव यमाधाव. यम म्हणला, आतापर्यंत मला बोलावणारी लोक पाहायला मिळाली, आतापर्यंत देवा तुलाच बोलवलं म्हणून तू आला, पण आता माझा प्रचार. म्हणली यमाधाव यमाधाव यमाधाव. यम म्हणला, चला सासवडला तर जायचे, जाता जाता जेजुरीचं गिऱ्हाईक करून. तो म्हातारेपाशी गाणं म्हणला, म्हातारे का ग? म्हणली, माझा धावा करते. आजकाल माझा कोण धावा करत नाही, तू सहज माझा धाव करते. यमाधाव यमाधाव यम. नक्की झालं काय? म्हणली, काय नाही बाबा, रोज डोंगरात जायचं, रोज मुळी घेऊन यायचं, रोज डोंगरात जायचं, रोज मुळी घेऊन यायचं. या मुळीचा मला आलाय कटाळ. म्हणली, काय कर? हारे म्हणली, ही पडलेली मुळी तेवढी डोक्यावरती उचलून या. मला वाटलं म्हातारीचं भरलंय. अरे नाही, एक लक्षामध्ये ठेवा, ज्याचं भरलंय तो जाणार आणि ज्याचं सरलंय तो राहणार. विठ्ठल. हा, मग भरलेली मडकीच फुटत्यात, मोकळं मडकं फुटतंय का? मोकळं मडकं फुटतंय का? तुम्ही कितीही प्रयत्न करा की मला जगायचंय, मला जागायचंय. तुमचं एकदा भरलं की तुम्हाला मरावंच. मी नाही महाराज, एक बाय अशीच मरणाला वैतागली आणि पळत एका फुलावरती गेली उडी मारणार. तेवढ्याच फुलाच्या खाल्लं एक केळीवाली आली होती, डोक्यावरती केळं घेऊन बाई निघाली होती आपली बाजाराकडे. हा, आणि हिने मारली उडी, त्या बरोबर बसली केळाच्या. केळीवाली मेलीन, ही जगली. जिला मरायचं होतं ती मराय आली होती, आणि जिला मरायचं नव्हतं ती मेली. महाराज, मी नाही सांगत, हा दुर्लभ असणारा नरदेह दुर्लभ झाला, नरदेह दुर्लभ झाला, टाळी. नरदेह दुर्लभ झाला, नरदेह दुर्लभ झाला. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची. यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना. वासुदेव 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 वासुदेव. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, 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 तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणा काय म्हणा, काय म्हणा, काय म्हणा, म्हणा म्हणा म्हणा. हे म्हणायला सुद्धा पुण्य लागते, आणि जे म्हणले ते पुण्यवानच म्हणावं लागतं ना. करा सिस्टीमवाले दादा, तुम्ही पण असा
ट्रबल देताना इको देताना तर म्हणला ना वासुदेव, रिटर्न येताना वासुदेव. हा पकवायच्या पण करतो आमचा चाटला वासुदेव 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 म्हणल्यानंतर जन्म मरणाचा फेरा चुकतो. ही वासुदेवाची ताकद आहे. पण वासुदेव कोण म्हणत असं आमच्या जिजुरीत एक म्हातारं होतं. जीवनभर देवाचं नामस्मरण केलं, मारताना सुद्धा केलं. एकदा काय झालं, म्हातारं अंतकाळाला झोपून पडलं होतं गोधडीत. आणि गोधडीत आणि त्याच्या घरात होती किरसुनी. काय होती किरसुनी अशी कोपऱ्यामध्ये पडली होती. आणि ती किरसुनी खायला वासरू, आणि किरसून वासरू खात होतं. म्हातारं गोधडीच म्हणतंय पोरांना वासू केसू वासू केसू वासू केसू वासू केसू. पोरांनी विचार केला आईला म्हाताराने अंतकाळाला देवाचं नामस्मरण केलं नाही, आता अंतकाळ जवळ आला, एकदा तरी नामस्मरण करतंय. म्हणून म्हातारं उचललं पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलला नेऊन. म्हातारा चांगल्या 2-4 सलाईन भरल्या, ऑक्सिजन भरलं म्हातारं चांगलं नीट. घरी आल्यानंतर म्हणलं पोरांना, म्हणलं इकडे यार. म्हणलं काय? अरे बावळाटाव, तुम्हाला मी कवापासून सांगत होतो वासरू किरसुनी खाते वासरू किरसुनी खाते, तरी तुम्ही तुमच्याकडे बघितलं नाही. म्हणजे अंतकाळ जवळ आला तरी लोक देवाचं नामस्मरण. अंतकाळाला भगवान परमात्म्याचं नामस्मरण, त्याला मागील जन्माची पुण्याही लागते बाबांनो. अंतकाळ जवळ आल्यानंतर ना कुणाचं नाव यावं नाही, अंतकाळ आल्यानंतर संसार आठवावा नाही, अंतकाळ आल्यानंतर देव आठवावं ही मागील जन्माची पुण्य असली तरच कळतंय. अंतकाळाला देव आठवला पाहिजे महाराज. तुका म्हणे सुखा नाही, तुका म्हणे सुखा. रिटर्न सध्या आवाज आहे थोडासा. पर नाही तुका म्हणे सुखा, पर नाही तुका म्हणे सुखा. आमच्या गुरुजींसाठी जाळ्या जोरदार वा. नाही गणेश गुरुजी कसं आहे माहिती का, आमच्या जेजुरी गावात टाळी वाजवायची जरा एलर्जीची. कारण का माहिती का, विठ्ठल विठ्ठल म्हणलं की काय वाजवावी टाळा टाळी करू नये. काय वाजवावी? टाळी. आता कीर्तनात वाजवली टाळी तर बाजारात वाजवायची येणार नाही पाळी. म्हणून एकदा जोरदार वाजवावी. वा जमलं. लोकांना आता बाजारात वाजवायची म्हटल्यानंतर लोक टाळ्या वाजवणार. चला महाराज म्हणतात की भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये इतकी ताकद आहे या मातेचं पुण्यस्मरण आहे. का मातेचं पुण्यस्मरण करायचं आतापर्यंत कळलं का तुम्हाला? तुम्ही सगळा थाटामाटा केला. मोठं आळंदीवरनं युट्यूब चॅनल बोलावलं, कीर्तनकार बोलावले, गायक मंडळी बोलावले. कशासाठी बोलावले? अरे या मातेने तुमच्या घरावरती काहीतरी उपकार केला असेल, या मातेने तुमच्या घरासाठी काहीतरी केलं असेल, तुमच्यासाठी काहीतरी केलं असेल, ह्याची परतफेड करण्यासाठी तुम्ही हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम केला. पुण्यस्मरण कोणाचं होतं हे पण लक्षामध्ये घ्या. ज्याचं स्मरण आहे त्याचंच होतं पुण्यस्मरण, कोणाचंही होत. ह्यांचं काहीतरी स्मरण वाटतं म्हणून तुम्ही सगळे मंडपामध्ये उपस्थित राहिला. माता माऊली हो, सांगायचं इतकंच आहे, अंतकाळाला जरी देव आला तरी यातून सोडू शकत नाही. म्हणून तुम्हाला एक ना एक दिवस मारावायचं आहे. जीवन जगत असताना असं जगा की मेलेली बातमी सगळी दुश्मनाच्या कानावर कडली तर दुश्मनाच्या डोळ्यामध्ये पाणी असं मारावं. नाही तर काही लोक मरतात महाराज, ह्या कानाला आणि ह्या कानाला सुद्धा खबर नसती. मरताना स्वच्छांत करणारे जीवन आपलं जीवन जगलं पाहिजे. कारण महाराज जगण्याचे अनेक फायदे तुम्हाला सांगून जाईल. अरे बाबांनो, या जीवनामध्ये खरं काय आणि खोटं काय, हे जीवन कसं जगलं पाहिजे. हा, भावात भाव राहिला नाही, बरोबर आहे का नाही? भावात भाव राहिला नाही, बहिणीत बहीण राहिली नाही, पित्यात पिता राहिला नाही, पुत्रात पुत्र राहिला नाही. या कुटुंबाची व्यवस्था करणारे सुद्धा तुम्ही आम्हीच आहोत. जीवनामध्ये सगळं प्राप्त असावं. अरे जीवनामध्ये खरा भाव त्यालाच म्हणतात
जो अंतकाळाला सुद्धा आपल्या सोबत येतो त्याला खरा भाव म्हणतात. वा. भावाचं राहिलं, अरे जीवन जगत असताना बाबांनो, भाऊ हा सक्का वैरी नसावा, तर भाऊ हा खांद्याला खांद देऊन परमार्थ करणारा असावा. खरं सांगू का तुम्हाला, अरे भाव कसा असावा, भाव कसा असावा, तर भाव असावा लक्ष्मणासारखा. अरे कळलं कळलं, माझ्या रामाला वनवासाला जायचंय, कळलं माझ्या रामाला वनवासाला जायचंय. दादा कुठं निघाला, दादा कुठं निघाला, आले म्हणले वनवासाला निघालो. दादा तू एकटा वनवासाला जायचं नाही, मी सुद्धा तुझ्या सोबत येणार, तुझा वनवास हा माझा वनवास म्हणणाऱ्यासारखा लक्ष्मण पाहिजे. याला भाऊ म्हणावं, याला भाऊ म्हणावं. अहो स्वतःच्या संसाराची राख रंगोळी आपल्या भावासाठी केली, त्याला भगवान श्रीरामाचा भाऊ लक्ष्मण म्हणावं, लक्ष्मण याला भाऊ म्हणावं. मित्र पण कसा असावा, मित्र पण कसा असावा. अरे बघा गोकुळातलं वर्णन सांगतो तुम्हाला, गोड वर्णन आहे. अरे मित्र केला तरी मित्र अंतकाळाला सोबत आला पाहिजे तुमच्या. हा पेंद्याला कळलं, आपल्या आईने आज कडी केली, आपल्या आईने आज कडी केली. आईला म्हणलं आई खमगडात वाद सुटला, म्हणलं घरात काय केलं ग आई. आई म्हणली अरे कडी केली, पण कृष्णाला कडी द्यायची, कृष्णाला कडी द्यायची नाही, तुझी तू पे, तुला पाहिजे तेवढी पे, पोट भर पे, पण कृष्णाला कडी द्यायची नाही. आई म्हणला तुला काय करायचं मी कुणालाही देऊ. गड्यानं 5 वाट्या प्यायल्या, किती 5 वाट्या प्यायला, 6वी वाटी तोंडामध्ये ठेवली आणि अशी मूठ करून पळत पळत गेला. पण काय त्याला पण काय साधी गिरायक होती का. अरे कुठं पेंद्या, अरे कुठं पेंद्या, पेंद्या एक नाही दोन नाही, एक नाही दोन नाही. कृष्ण डोळ्याने पाहिला, कृष्ण डोळ्याने पाहिला, कृष्णाचं तोंड एका हाताने उघडलं आणि तोंडातली कडी कृष्णाच्या तोंडामध्ये टाकली. असं प्रेम असावं लागतं, याला म्हणावं मित्र. अजून मित्र सांगू का, अरे दारिद्र्य विश्व प्राप्त झालं सुदामा ब्राह्मणाला, तरी पण मित्राचा हट्ट सोडला नाही. त्याला माहिती आहे दारिद्र्य विश्व प्राप्त झालं आणि जर एका भेटीमुळे तर दारिद्र्य विश्व परत आहे तसं निघून जातं, त्याला कृष्ण म्हणावं. म्हणून सुदामाच्या भेटीसाठी सुदामा ब्राह्मण निघाला. बायको म्हणाली अहो एवढं दारिद्र्य प्राप्त झालं, एवढी गरिबी प्राप्त झाली, आणि तुमचा देव गड्या हो राजा की रे झाला, गड्या हो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, राजा झाला, राजा माझा कृष्ण राजा झाला. जा म्हणली राजा झाला तुमचा मित्र, काहीतरी मागा. पण म्हणली कृष्णाला भेटायला जायचंय ग, असं मोकळ्या हाताने जावं का. मग काय घ्यावं, मरात घेतलं, पोहे घेतले, सुदामा ब्राह्मणाने बांधले आणि आपल्या खांद्यावरती अडकून सुदामा ब्राह्मण कृष्णाच्या दारामध्ये गेला. द्वारपालांनी अडवला, म्हणले काय कुठं, म्हणले माझा मित्र कृष्ण. आणि म्हणले एवढा दारिद्र्य, एवढा गरिबी, एवढा भिकारी तू, आणि तुझा मित्र कृष्ण असू शकतो का. अहो म्हणले मी सुदामा आहे, सुदामा आहे. एकदा फक्त माझ्या कृष्णाला जाऊन सांगा, एकदा फक्त माझ्या कृष्णाला जाऊन सांगा त्याचा मित्र आलाय. त्या द्वारपालांना विनंती करतात, हरे द्वारपाल कन्हैया सखे दो, हरे द्वारपाल कन्हैया सखे दो, दर्प सुदामा करी रहा ये वाह वाह, दर्प सुदामा करी रहा ये, दर्प सुदामा करी रहा है, हरे द्वारपाल कन्हैया सखे दो, हरे द्वारपाल कन्हैया सखे दो, दर्प सुदामा करी रहा है,
सुदामा गरीबार आए किधर पे सुदामा गरीबार आए अरे द्वार पालो कन्हैया सिखे दो अरे द्वार पालो कन्हैया सिखे दो इधर पे सुदामा मित्र असावा. सांगितलं कृष्ण आलाय, देवाला कळलं माझा सुदामा ब्राह्मण मला भेटायला आलाय. भगवंतानं 16,108 बायका सोबत घेऊन बसलेला देव सोडून निघून गेला. कुणासाठी? फक्त मित्रासाठी. बाबांनो, भाव भावकात राहिला पाहिजे, मित्र मित्रात राहिला पाहिजे, बहीण बहिणीत राहिली पाहिजे. बहीण पण अशी असावी. माता माऊली, मी माफी मागून बोलतो, मी पदरचं बोलत. आमच्या संत महात्म्यांचे विचार तुमच्या पटीत मानतो. कैलास भाऊ, बहीण पण अशी असावी, अंतकाळाला भावाला साथ देणारी असावी, पण लग्न झाल्यानंतर भावाला वाटणी मागणारी नसावी. कळतंय का? बहीण कशी असावी? नीट ऐका. अंतकाळाला भावाला साथ देणारी असावी बहीण, पण लग्न झाल्यानंतर वाटणी मागणारी नसावी बहीण. याला म्हणतात बहीण. अव किती मोठं संकट आलं तरी भावाला कळलं तरी भाऊ पळत यावा. ऐका बहीण भावाचं नातं, द्रौपदीन भगवान कृष्णाचं. कळलं आता वस्त्रहरण होतंय माझ्या द्रौपदीचं. देवाला हाक मारली, कृष्णा 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 धाव लवकरी संकट पडले बारी भारी संकट पडले भारी तू अमूचा कैवारी तू अमूचा कैवारी आले संकट निवारी कृष्णा कृष्णा धाव लवकरी संकट पडले भारी संकट पडले. कृष्णाला हाक मारली, भगवान येईना भगवान येईना. महाराज माझ्या द्रौपदीच्या चोळीवरती हात गेला. चोळी हात गेल्यानंतर देवाला हाक मारते, कोठे गुंतलासी कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ काळ त्यासी लावियेला कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. भगवान परमात्मा आले आणि द्रौपदीचं वस्त्रहरण अडवलं. साक्षात देव चोळी झाले. कोणासाठी? फक्त एका बहिणीसाठी. देवाच्या हाताला लागलं, देवाच्या हाताला लागलं. कळलं अरे माझ्या भगवंताच्या हाताला लागलं. रक्ताची धार पडते. काय करावं काय करावं? आपल्या स्वतःची साडी फाडली, त्यातली चिंदी काढली आणि आपल्या भावाच्या हाताला बांधली. तिला सुद्धा द्रौपदी म्हणा. कुणासाठी? मग बहिणीनं एक ठरवा, भावानं भावात राहिलं पाहिजे, मित्रानं मित्रामध्ये राहिलं पाहिजे, बहिणीनं बहिणीमध्ये, आणि पित्यानं सुद्धा मुलामध्ये राहिलंच. आजकालचं भविष्यातलं मुलग जर बापापर्यंत काही गोष्टी पोचवत नसेल तर बापाचे संस्कार कमी पडतात. खरं सांगा, मुलीला काही होऊ द्या किंवा बापाला काही होऊ द्या, जर बापाला काय झालं तर पोराला चैन पडत नाही. पण त्यापेक्षा बापाचं सगळ्यात जास्त प्रेम जर कुणावरती असेल तर सगळ्यात जास्त प्रेम या मुलींवरती असतं. तुम्ही आतापर्यंत पाहिलं, बाप कधी रडताना पाहिला?
ए माऊली हो, बाप कधी रडताना पाहिला? तुम्ही बाप कधी रडताना पाहिला नाही? मी माझा बाप कधी रडताना पाहिला नाही. पण बाप रडतो तो एकदाच आपल्या मुलीच्या लग्नामध्ये. का? अरे मुलगी सासरी जात असताना अख्ख्या सभा मंडपामध्ये किंवा त्या लग्नाच्या हॉलमध्ये इकडं पाहते, तिकडं पाहते, पलीकडे पाहते, मागं पाहते. कोणाला शोधत असते? ते तुमच्या कुणाला लोकांना शोधत नसते, ती फक्त तुमच्या बापाला शोधत असते. बाप करी जोडी लेकराचे वाडी, बाप करी जोडी लेकराचे वाडी, बाप करी जोडी लेकराचे वाडी, करी जोडी लेकराचे वाडी, बाप करी जोडी लेकराचे वाडी, बाप करी जोडी लेकराची जोडी, बाप करी जोडी लेकराची जोडी, बाप करी जोडी लेकराची जोडी. हे आपली कुलघडी हे बाळू, आपली कुलघडी ओ बाबूनी, आपली कुलघडी ओ बाबूनी, आपली कुलघडी ओ बाबूनी, लेकराची आपली कुलघडी ओ बाबूनी. बाप करी जोडी लेकराचे वाडी, बाप करी जोडी लेकराचे वाडी, बाप करी जोडी लेकराचे वाडी, लेकराचे वाडी. टाळी वाजवा प्रमाणासाठी. बाबा महाराजांनी प्रमाण दिलं. बाप करी जोडी लेकुराचे वाडी, बाप करी जोडी लेकुराचे वडी, आपली कुरवंडी भागवण्या. अरे बाबांनो, बाप असतो ना, बाप स्वतःसाठी काय करत नाही, पण आपल्या लेकरासाठी केल्याशिवाय राहत नाही, त्याला बाप म्हणावं. तुम्ही आतापर्यंत पाहिला, तुम्ही म्हणता बाप बाप बाप. अरे ज्यावेळेस कळलं की बघाचा बाप जन्माला बंदी शाळेमध्ये आलाय आणि डोक्यावरती घेऊन जाणारा एक बापच होता. बातामाऊली जाणता ना तुम्ही? देवाला डोक्यावरती गोकुळामध्ये सोडणारा पण एक बापच होता. पण काय बाप पण असे जन्माला येतात ना महाराज, किती पोरग जरी नामस्मरणामध्ये असलं की त्याला उचकडून बाहेर काढतात. हिरण्यकश्यप सारखा बाप नसावा तर राजा दशरथासारखा बाप असावा. राजा दशरथानं पुरांना योग्य ते शिक्षण दिलं म्हणून जगाच्या पाठीवर राजा दशरथाला सुद्धा मरावं लागलं का नाही? तुमचं आमचं कुठं घालता गणित? तुमचं आमचं गणित कशामध्ये लागत नाही. राजा दशरथाला मरावं लागलं तेव्हा सुद्धा बापच होता. अहो देवाचा बाप होता राजा दशरथ, त्याला मरावं लागतंय तर तुमचं आमचं कुठं? काही लोक हौशीने म्हणतात बघा, काहीकांना श्रीमंतीचा घमंड असतो. श्रीमंतीचा इतका घमंड असतो त्यांना वाटतं आमच्याजवळ जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत आम्हाला कोणीच अडवू शकत. पण एक वाक्य लक्षामध्ये ठेवा. एक वाक्य मी मधीच मागच्या कीर्तनामध्ये गोड सांगितलं होतं. माता मग इकडे लक्ष द्या माझ्याकडे. लोक तुमच्यावरती प्रेम करत नाहीत. लोक तुमच्या खिशातल्या पैशावरती प्रेम करतात. लक्षामध्ये ठेवा. जोपर्यंत तुमच्या खिशात मध्ये पैसा आहे तोपर्यंत लोक तुमच्यावर प्रेम करतील. सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी नहीं रे कोई, सब पैसे के भाई. या जगामध्ये साथ करणार कोण नाही. ऐका
ह्या जगामध्ये साथ करणारं कोण नाही. म्हणून बाबांनो, भावात भाव राहिला पाहिजे, बहिणीत बहीण राहिली पाहिजे आणि मित्रात मित्र राहिला पाहिजे. मित्रानं सुद्धा सुदामासारखं दातत्व केलं पाहिजे, भावानं सुद्धा रामासारखं दातत्व केलं पाहिजे. म्हणून जीवनामध्ये कोण जर महत्वाचा असेल तर लक्ष्मणासारखा भाव कमवा, सुदामासारखा मित्र कमवा आणि माझ्या राजा दशरथासारखा पिता कमवा. एवढं जगाच्या पाठीवर जर झालं तर घर सुखरूप राहिल्याशिवाय राहणार नाही. अरे बाबांनो, घरामध्ये आज तुम्हाला परिस्थिती पाहिजे का? घरामध्ये मायबापांच्या तरी थोडा वाद झाला तरी मायबापाला घरातून बाहेर काढलं जातं. बाबांनो, घरामध्ये मायबाप सुरक्षित पाहिजे. ज्याला ज्याला वाटतं ना आपलं घर पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने आपलं घर सुद्धा सुखी व्हावं, ज्या घरामध्ये मायबाप प्रेमानं हसतात, ज्या घरामध्ये मायबाप प्रेमानं राहतात, ते घर सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून घरामध्ये सुखरूप असं कार्य घरामध्ये ठेवलं पाहिजे. घरामध्ये नामचिंतन राहिलं पाहिजे. आतापर्यंत तुम्ही आम्ही ज्याला विरोध करतो ती देवपूजा आहे, बरोबर आहे का नाही? कोण कोण करतं घरामध्ये देवपूजा? जे जे करतात ते भाग्यवान समजा. हां, देवपूजेला सुद्धा काही लोकांनी सांगितलं देवाची पूजा कुठं करतात का? हां, नास्तिक लोक या मृत्यू लोकामध्ये जन्माला आली, कलियुगामध्ये जन्माला आली. आज कुठं देवावरती विक्षेप आला, उद्या देवाच्या मंदिरावरती विक्षेप येणार. लोक म्हणतात मंदिरी तोडा आणि इथं मस्जिदी बांधा, बरोबर आहे का नाही? आपला हिंदू धर्म आपण टिकवला पाहिजे. 18 पगड जातीचं स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज याने प्रत्येक स्त्री आपली बहिणीप्रमाणे मानली. ह्याने प्रत्येक स्त्रीला आपल्या मातेप्रमाणे आसरा दिला. या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे. ज्यांना शरीर आपल्या धर्मासाठी खर्च केलं ते छत्रपती संभाजी महाराजांचं स्वराज्य आहे. आपला धर्म टिकवणं ही आपली जबाबदारी. आपला धर्म आपल्या घरापासून झाला पाहिजे. ज्याच्या ज्याच्या दारामध्ये तुळस नाहीये ते स्मशानी मात्र लक्षामध्ये ठेवा. हिंदू धर्माचं प्रतीक म्हणजे तुळस आहे. दारामध्ये तुळस असली पाहिजे. पवित्र काम करते, स्वतःही पवित्र असून घराला पवित्र करते, तिचं नाव तुळस आहे. म्हणून प्रत्येकीच्या दारामध्ये असावी हा. आणि जिच्या दारामध्ये तुळस नाही ते हिंदू धर्म नाहीच, ते स्मशान झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हिंदू धर्म टिकवायचा असेल तर आपल्या घरापासून टिकवा. आपल्या मुलीला सक्षम करा, आपल्या मुलाला सक्षम करा. आज आपली मुलगी तर तुम्ही चांगल्या प्रकारे शिकवली नाही तर भविष्यात ती मुलगी सुद्धा तुमच्या हाताला येणार नाही. घरातलं शिक्षण पाहिजे. आज काय झाले महाराज, तुम्ही घरातपासूनच संस्कार चालू केले पाहिजेत, बरोबर आहे. आज मुलगी आपल्या कपाळी जर टिकली लावत नसेल तर त्याचं काहीतरी कारण ओळखून जावा. शाळा पण अशा तापसा ज्या शाळेमध्ये मुलाला हातातला धागा काढायला लावतात, गळ्यातली पवित्र तुळशीची माळ काढायला लावतात, अशा शाळेमध्ये मुलाला टाकू नका. आपला हिंदू धर्म टिकवा महाराज. कारण का सांगतो, आपल्या हिंदू धर्माचं एक प्रतीक आहे, गळ्यावरती गोपीचंद टिळक कपाळाशी लावल्याशिवाय पोरगं घराच्या बाहेर जाता कामा नये. हे आपल्याला भगवान परमात्म्याने दिलेली देणगी. हे जर हिंद टिकावलं तरच खरं तर हे सार्थक होईल. आणि आजचं कीर्तन ह्या प्रकारे मी म्हणतो, मृत्यू लोकामध्ये जे जे जन्माला आले त्यांनी हा मृत्यू लोक सार्थक करून जावं. आपल्याने जाण्याने जर एकाला दुःख होत असेल तर आपल्याने जाण्याने एखाद्याला दुःख होत असेल तर जगाच्या पाठीवर सुखी कोणी हा पण ओळखायला शिका. हा, या जीवनामध्ये हे सारे बाबांनो नामचिंतनाशिवाय पर्याय नाही. आणि जगाच्या पाठीवर तर तुम्हाला सरळ मागे जीवन जगायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन घ्यावं लागेल. मनोभावाने देवाचं नामचिंतन घेतलं तर खरंच सांगतो तुम्हाला जगाचा बाप तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद नामस्मरणामध्ये. मी म्हणतो नाही नामस्मरण करता आलं तर नका करू, पण एकदाच राम म्हणा. किती दिवसात न उठला आंघोळ केली की म्हणायचं राम. काय म्हणायचं? आता प्रत्येक जण मोबाईल वापरता, बरोबर आहे का नाही? अय बसलेले प्रत्येक जण मोबाईल वापरता. मोबाईल वापरल्यानंतर ना जो तुमच्या व्हॉट्सअपला मेसेज येतो त्या मेसेजची रिंगटोन सुद्धा राम पाहिजे. कशी पाहिजे? जय श्री. ज्याची ज्याची रिंगटोन श्रीराम आहे एवढं ओळखून जा, भविष्य त्याचं दिवसभरात किती नामस्मरण होते. राम म्हणा राम, त्याच्याशिवाय पर्याय नाही. एखादा मोठा ऍक्सिडेंट झाल्यानंतर म्हणतो हय राम, हे होता कामा नाही. म्हणून जगाच्या पाठी अंतकाळामध्ये जर टिकायचं असेल तर भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाशिवाय पर्याय नाही. हरि भक्ती परलोकी कामा, करा हरि भक्ती परलोकी कामा, करा हरि भक्ती परलोकी कामा, करा हरि भक्ती परलोकी कामा. यमापासून जर सुटका पाहिजे असेल तर एकदा राम म्हणा. किती ना ते यमाचं लय बेकार दंड के. यमाचे यमदंड बैसतीला माथा. बैल माहिती का? बैल शेतकरीत ना तुम्ही? बैल माहिती ना? बैल
त्या बैलाच्या नाकात जशी येसन घालतात आणि बैल जसा त्या गाडीला झोपतात आणि मग गाडी नांगरते, त्याप्रमाणे यमाचे यमदंड तुमच्या नाकामध्ये येसन घालतात. येसन घातल्यानंतर ना तुम्हाला वर्ण जसं बैलाला म्हणतात चल पळ. आता ती बैलगाडी शर्यत झाली, त्याच्यामध्ये बैल काय त्या बैलाला चोपत्यात. कशासाठी? कशासाठी? फक्त पैशासाठी. अरे पैशासाठी मुक्या प्राण्याच्या अंगावरती तुम्ही वळ उठू नका बाबांनो. हा मुका प्राणी मी नाही, माझे बहिणाबाई गोड सांगतात, माझ्या संत बहिणाबाई सांगतात, नको लागू जीवा सदा मतलबा पाटी, हृदयाच दिन घेणं नाही पोटासाठी, हृदयाच दिन घेणं नाही पोटासाठी. बहिणाबाई सांगतात हे हृदय ना एखाद्याचं घेणं देणं नसलं पाहिजे. महाराज मुक्या प्राण्यांचा बळी वाचला पाहिजे, गोमातेची हत्या वाचली पाहिजे. जी गोमाता तिच्यामध्ये ईश्वराचं दर्शन होतं, तुम्ही म्हणता ना ते ईश्वराचं दर्शन होतं, ती गोमाता आहे. आमचा हिंदू धर्म सांगतो जर गोट्यातली गाय सुरक्षित राहिली ती घरातली माय सुरक्षित राहिली. जर गोट्यातली गाय सुरक्षित राहिली नाही तर घरातली माय सुरक्षित राहिली. हिंदू धर्म सांगतो. हिंदू धर्माचे प्रतीक आणून तुम्ही आम्ही जन्माला आलो. भगवान श्री राम जन्माला आल्यानंतर लोकांनी गुढी उभ्या केल्या. माझ्या संभाजी राजाचं बलिदान मास पाळा. हिंदू धर्मासाठी जगणारी कमी आहेत आणि मरणारी सुद्धा कमी आहेत. कोण कुणासाठी आजकाल मरत नाही, पण आपला हिंदू धर्म सक्षम आणि दृढ राहावा म्हणून माझ्या छत्रपती संभाजी महाराजानं आपला देह पणाला लावला. नवे अरे विचार करा, विचार. आपलं एक नख बाहेर निघलं की 10 दिवस रडतंय, एक नख बाहेर निघलं की 10 दिवस रडतंय. पण माझ्या संभाजी राजे 10च्या 10 बोटाची नखधारी औरंग्याने कणाकणा ओढून काढली तरी माझा संभाजी राजा मुखामध्ये एकच नामस्मरण करतो, जगदंब जगदंब. धर्मासाठी मरणारे लक्षामध्ये ठेवा आणि धर्मासाठी जगणारे लक्षामध्ये ठेवा. हा हिंदू धर्म जर टिकला नाही तर आपल्या मुलींना सांगावं लागतं, बाई ह्यांना संत तुकाराम म्हणतात, ह्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. आज तुम्ही शाळेमध्ये तर पाहिला गेलं पूर्वीचा इतिहास होता, बरोबर आहे का नाही? पूर्वीचा आपल्याला इतिहास होता, त्या इतिहासामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण असायचं. स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतलेल्या छत्रपतींचा उल्लेख त्या कथेद्वारे असायचा. आताच्या इतिहासात राहिलं काय? आता छत्रपती शिवाजी महाराजही नाही आणि काहीच नाही. अरे विविध धर्मातल्या लोकांना सांगावं लागत नाही त्याच्या पोराला 5 वाजले उठ फ्रेश हो आणि जा, आता नमाज होईल. आपल्या पोराला सांगावं लागतं मुडद्या 5 वाजले शाळेत आला हातपाय धो आणि देवाप्रती शुभम करोती म्हण. आपल्या प्रार्थना आपण बंद पाडल्या, आपल्या देवाची पूजा आपण बंद केली, त्याने केली नाही करत का? दमलीस का? बरं राहू दे. स्वतःही पारुसा देवालाही पारुसा. हिंदू धर्मामध्ये जन्माला जाती आलेल्या आहेत. पाहिला गेलं तर तुमच्या घरापासून तुम्ही सुरुवात करा. तुमची लेक 9वीला आहे, तुमची लेक 8वीला आहे का तुमची लेक 7वीला आहे मला माहिती नाही. लेकीला लवकर उठवा, सकाळी लवकर उठवायची, आंघोळ करायला लावायची. आंघोळ केल्या केल्या हातामध्ये एक तांब्या द्यायचा, हातामध्ये गडवा द्यायचा आणि गडवा गेल्यानंतर बाहेर पवित्र काम करते ती तुळस आहे, त्या तुळशीला पाणी घालायचं, प्रदक्षिणा मारायची, सूर्याला पाणी घालायचं, सूर्याचा नमस्कार करायचा. जर मुलीला हे योग्य शिक्षण दिलं तर मुलगी बाहेर गेल्यानंतर सुद्धा मायबाप तुमचं नाव काढल्याशिवाय राहणार नाही. ही हिंदू धर्माने दिलेली शिकवणी बोलत चला, बरोबर आहे का नाही? पण आज आपल्या मुलाच्या हातातला धागा निघतो, आज आपल्या मुलाच्या कपाळी लावलेला गंध पुसला जातो. तर विचार करा, या शाळा आपला धर्म बुडवायला बसल्यात. असल्या शाळेच्या पायरीवरही चढू नका. ज्या शाळेमध्ये मराठ्यासारखा हिंदू धर्माचा शिक्षक आहे त्या शाळेमध्ये मुलं शिकायला घाला. आज अलीकडच्या शाळा पाहिल्या, कैलास बुवा, शोकांतिका वाटती, त्या शाळेमध्ये एकही मराठी माणूस शिकवायला नाहीये, सगळे इंग्रज आहेत. विचारून घ्या, सगळे इंग्रज आहेत. इंग्लिश मध्ये लोकांना वाटतं हो आमचं मुलगा इंग्लिश बोललं पाहिजे. अरे ज्ञानोबरांचे शब्द आहे का? माझ्या मराठीची बोल गोड कौतुके. माऊलींनी सांगितलं मराठी भाषेवरती प्रेम करा, इंग्लिश बोलावं, इंग्लिश बोलावं. अहो इंग्लिश शिकून आलं आणि खंडोबाच्या पुढे येऊन म्हणतो काय म्हणताय, काय म्हणताय, ह्याला काय म्हणतात? जर इंग्लिश शाळेमध्ये आपला देव शिकवत नसल्या असल्या शाळेंना आग लावा. जर ज्या शाळेमध्ये मुलं वाटतात त्या शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज शिकवले जातात,
ज्या शाळेमध्ये धर्मवीर संभाजी महाराज शिकवले जातात, ज्या शाळेमध्ये वारकरी संप्रदायाचे संत शिकवले जातात, अशा शाळेमध्ये जर आपली मुलं टाकली तर मुलांचं योग्य कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपला धर्म बुडून देऊ नका. माता माऊली अजून विनंती करतो, जर मुलांना हिंदू धर्म कळला नाही तर उद्या वर्ष श्राद्ध सुद्धा बंद होतील. आपल्या माईचं पितृपंधरवडा बंद होईल, आपल्या वडिलांचा पितृपंधरवडा बंद होईल. अशा अवलादी पुरंदर तालुक्यामध्ये सुद्धा जन्माला आहे जे आपल्या मायबापाचं पुण्यस्मरण सुद्धा करत नाही. मला सांगायचं एकच आहे, जर आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला तर योग्य शिक्षण दिलं तर आपली मुलगी योग्य रीतीनेच राहील. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून सांगतो, भगवान परमात्म्याचं बोट सोडू नका. सोन्याचे दिवस नक्कीच येतील. विठोबार कुमाई हरी विठोबार कुमाई कुमाई. हरी जय जय विठोबार कुमाई. विठोबार कुमाई. हरी विठोबार कुमाई. विठोबार टाळी टाळी माय बा, भजन भजन हात वर करा. हा विठोबार कुमाई. विठोबार कुमाई. हरे विठोबार कुमाई. विठोबार कुमाई. विठोबार कुमाई. विठोबार विठोबार कुमाई. विठोबार कुमाई. विठोबार कुमाई. हरे विठोबार कुमाई. 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 विठ्ठली कवच पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत जगद्गुरु महाराज की जय. मूर्ती सोपान महाराज की जय. गुरु जोग महाराज की जय. गुरु तात्या महाराज येतो देतो मनोहर. नको नको मना गुंतू माया जाळ काळाला जवळी घ्रासावया काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायव्रवा प्रस्तुत प्राप्त प्रसंग अभंगामध्ये श्रीमंत जगद्गुरु तुकोबरा सांगतात, हे मन नाम चिंतनामध्ये घालवा. हे मन आयरा गायरा फिरू. ह्या मनानं काय काय लोकांची वाटुळं केली, त्यामुळे हे मन भगवंताच्या नामचिंतनामध्ये घाला. विठ्ठल विठ्ठल आज सर्व पाहुण्यांच्या वतीनं अग्रास्त निमंत्रण होतं. जगताप कुटुंबाच्या वतीनं. थांबा 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 गडबड करू नका. होतं जरा कमी जास्त होतं. आता मित्र आहे आपला, त्यामुळं हां लक्ष द्या इकडं. आमच्या अक्षय दादासाठी एकदा जोरदार टाळी वाजवी सगळ्यांनी प्रेमाला जोरात. एक वाक्य बोलू का अक्षय दादासाठी? लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन इकडं ऐका. अक्षय दादासाठी एक वाक्य बोलतो, लक्ष देऊन ऐका. माय बापाचं पुण्यस्मरण करणारी अनेक लोक पाहिली. वाक्य नीट ऐका. माय बापाचं पुण्यस्मरण करणारी अनेक लोक पाहिली, पण आपल्या आजीचं पुण्यस्मरण व्हावं ही इच्छा ज्या नातवामध्ये होती त्याला अक्षय म्हणावं. आणि प्रेमानं मला वाटते 20-25 दिवस झाले मला फोन केला महाराज. म्हणजे मनोज महाराज तुम्हाला यावं लागतंय. अरे म्हणलं अक्षय म्हणजे आमच्या बालपणीचा मित्र आहे. आम्ही शाळेमध्ये एकत्र होतो. इकडं आमचे क्लासमेट गँग आहे, इकडं गणेश आहे. ही सर्व आम्ही एकत्र होतो आणि यांच्या माध्यमातून ही सेवा करण्याचं परमभाग्य प्राप्त होतं. आणि खरंच या जेजुरी गावानं माझ्यावर इतकं प्रेम केलं, इतकं प्रेम केलं की जेजुरी गाव बाहेरचा भाव बोलतच नाही. कोणाचाही कार्यक्रम असू द्या, मनोज महाराजाला सेवा असती. जर मला मोकळी नसली तरच मी शक्यतो कोणाला सांगतो, अन्यथा नाही. तुम्ही सर्वजण प्रेमाची मंडळी पण पाहुणे आलेत. पाहुणे मंडळी तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला, ज्या मातेच्या पुण्यस्मरणानिमित्त राहिला. बरोबर आहे का नाही? आज आई हा विषय खूप महत्त्वाचा आहे महाराज. लई जास्त बोलणार नाही, पण आई म्हणजे कळवळ्याची जाती. आई म्हणजे ममता आहे. आणि ही जीवनात मिळण्यासाठी मागील जन्माची पुण्य आहे लागते. खरं आहे का नाही मला सांगा? सगळं प्राप्त होईल, सगळं प्राप्त होईल, पण गेलेली आई प्राप्त होणार. किती मोठी किती मोठी किती मोठी. रक्ताचे कारखाने होताना कधी पाहिलं? सगळे कारखाने झाले, पण रक्ताचा कारखाना होताना कधी पाहिलं? रक्त जिच्यामध्ये होतं तिला आई म्हणतात. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, जिने दुधाची उत्पत्ती केली तिचं नाव आई.
या आईच्या मातेतून हा उपकार आईच्या जगताप कुटुंबावरती या मातेने केला आणि या जगताप कुटुंबावरती आईने एवढा थोडा उपकार केला. आई तुझ्या प्रतिभानी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. इतका पोल उपकार या माता माऊलीने तुमच्यावरती केला म्हणून त्या आईचं एकदा जोरदार प्रेमाने टाळी वाजवायची. सर्वांना प्रेमानं भजन करायचंय. हात दिलेत का मग म्हणा ज्ञानेश्वर माऊली. आणि ह्या मातेच्या सेवेतून उतराय होण्यासाठी सेवा परमभाग्य जगताप कुटुंबाच्या माध्यमातून माझ्याकडे आली. मी अक्षयदादा असतील त्यांचं कुटुंब असतील यांच्यासाठी जोरदार परत टाळी वाजवायची. टाळ्या अशा जोरदार वाजवत जा ना बुवा. हा कडा 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 टाळ्या वाजल्या पाहिजेत. हात दिलेत का सगळ्यांना? सगळ्यांना हात दिलेत का? दिले असतील तर वर करा बरं जरा बघू कुणाचा स्टॅमिना किती. वा खुर्चीवर बसणार आहे बाबा. एक हात नाही वर करून चालत, दोन्ही हात वर करावं लागतात. वा प्रेमानं भजन करा. भजनाशिवाय मोक्ष नाही एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा. किती हाऊस करा किती मजा करा पण भजन झाल्याशिवाय माणसाच्या जीवनामध्ये काहीच अर्थ नाही. हात केले का वर? एक आवाज द्या. पक्वा झाला आमच्या. हो साई महाराज टाळ वाजवा. टाळ वाजवा. टाळ प्रेमानं भजन करा. ज्याच्यासाठी तुम्ही आज या सभा मंडपामध्ये बसलाय महाराष्ट्र गडावा महाराजाला स्वराज्य मिळावं म्हणून जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज सारखा राजा या महाराष्ट्राला मिळाला. एक जातीचं राज्य निर्माण करणारे अनेक राज्य पाहिले. एक जातीचं राज्य निर्माण करणारे अनेक राज्य पाहिले पण आठवा पगड जातीचं स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये राहणारी माणसं आहोत. अरे अख्ख्या महाराष्ट्राला कळू द्या, अख्ख्या जेजुरीला सुद्धा कळू द्या. जगताप कुटुंबाने आपल्या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा सोहळा राबवला. टाळी टाळी भजन केलं पाहिजे. वा वा. हे जरी ऐकाले तरी दुसरं येईल. हे जरी ऐकाले तरी दुसरं येईल. हे जरी ऐकाले तरी दुसरं येईल. हे जरी तरी दुसरं येईल. टाळी वाजली पाहिजे माग. वा वा. टाळीचा आवाज आला पाहिजे मला. सरत शेवटी सरत शेवटी टाळी वाजवा. टाळी बोल बोल
अवघा धागड भिंगा गे अवघा धागड भिंगा गे अवघा धागड भिंगा गे अवघा धागड भिंगा गे पूर्वी तुमच्या दारामध्ये बरोबर आहे का ना पूर्वी तुमच्या दारामध्ये वैदी न्यायची का नाही ती वैदी सांगायची सुया गे अजून दाताचं दातवल घ्या कुंकू 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 घ्या कोणी काळामध्ये 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 लक्ष द्या ज्या मृत्यू लोकांमध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो 18 पाकड जातीचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीचा खंडेराया ह्या सुद्धा त्या मातेचा आशीर्वाद देण्यासाठी आला पाहिजे ना टाळी वाजवा ना भागवत वा वा माझी तरुण पोरांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे वा प्रेमान सदा मल्हारीची वारी मल्हारीची वाग्या सोहम वाग्या हे म्हणवारी सावध होणी भजनी लागा देव करा वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची मल्हारीची वारी ती म्हणतात महाराज तू किती करू वटवट आम्ही आहे नेवार घेतो भजनामध्ये सांगायच्या तुम्हाला काय सांगावं लागतं का हात खाली कर तुम्ही म्हणतात कधी वटवट होती याची काय माहिती चला प्रेमाच्या भजनानं तुम्ही त्या भजनामध्ये झाला का नाही दंग झाला का ना 2 तास 2 मिनिटं का भजनामध्ये दंग झाला का नाही जे दंग झाले ते वाजवतील टाळी वाजवान टाळी म्हणून प्रेमानं करा या भजनाशिवाय किती पोटारपणा केला पोटारी पण कवर किंमत देतात नीट ऐका जोपर्यंत त्यांची सत्ता आहे एकदा सत्तेत ते पण बाहेर पडल्यानंतर कुठला पोटारी तुम्हाला विचारत म्हणून जगाच्या पाठीवर तर तुम्हाला कोण विचारतो तो देवच आहे आणि त्याला तुम्ही सुद्धा विचारा तो विचारल्याशिवाय राहणार नाही त्याला देव म्हणतात म्हणून देवाचं भगवंताचं नामचिंतन करा याच्या पलीकडे तुमचं काय नाही किती मोठी चांगली कपडे घातले किती मोठा चांगला भारीतला बूट पायात घातला आणि किती चांगल्या चैनी गळ्यात घातल्या आणि किती चांगलं ब्रेसलेट हातामध्ये वापरलं शेवटी चोरांची नजर कुणावर तुमच्या पण गळ्यामध्ये तुळशीच्या माळेसारखा दागिना घाला देवाची नजर तुमच्यावरती पडल्याशिवाय राहणार नाही हे तुळशीच्या माळेने आम्हाला शिकवलेले वारकरी संप्रदायाने दिलेले जगाच्या पाठीवर कोणता मोठा संप्रदाय असेल ना तर आमच्या वारकरी संप्रदायाने काय केलंय ऐका आमच्या वारकरी संप्रदायाने केलं अरे तमाशाला जाणारा फड आता कीर्तनामध्ये येऊन बसला हे आमच्या वारकरी संप्रदायाने कमावलेलं ह्याच्या पलीकडे दुसरं नाहीये तमाशात बसणारी ती तमाशावाली पण कीर्तनामध्ये बसणारी ही भक्तान संत असतात एवढी विनंती या नारदाच्या गाडी करतो आज ज्यांचं प्रथम पुण्य संपन्न श्रीमती कलावती किसन जगताप या मातेशा या आजींच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त ही अग्रस्त सेवा माझ्याकडे आली आमच्या अक्षयच्या वतीने ही सेवा करण्याचं परम भाग्य प्राप्त झालं दादांना आजींना नात असेल नातू असेल त्यांच्या मुली तुम्ही दोघीच दिसताय मुली नाहीत त्यांना मावशी आहेत का वा तुमची बहीण काय
अक्षयच्या मावशी होय बरोबर मावशी असतील सर्वजण या मातेचा काही परिवार असेल काहीतरी या मातेने तुमच्या आपल्या घरामध्ये काहीतरी पेरलं त्याचं फळ उदयाला आल्याशिवाय राहणार नाही. अक्षय दादाबद्दल सांगायचं म्हणलं शाळेमध्ये सुद्धा निस्वार्थी मुलगा कधी कुठल्या भानगडीत न तापसणारा आणि एकदम सरळ साधा सूप असणारा आमचा अक्षय. खरंच सरळ साधारण व्यक्तिमत्व असं जीवन जगायचं की शाळेतल्या मित्रांनी सुद्धा आपलं नाव काढायला मागील जन्माची पुण्य लागते. आणि असं एक साधारण व्यक्तिमत्व हे जगताप कुटुंब त्यांच्या मनापासून त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवायची. आज या सेवेला सुंदर अशी साथ संगत करणारे आपल्या पुरंदर तालुक्याचं भूषण असणारे मृदुंगरत्न मृदुंगालंकार हरिभक्त परायण कृष्णाकांत महाराज राऊत पिंपरीकर माझे बंधू या ठिकाणी उपस्थित महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवायची. तुम्ही महाराज आला त्याबद्दल तुमच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो. यानंतर आदरणीय प्रेममूर्ती हरिभक्त परायण माझे परम मित्र माझे परम बंधू आदरणीय महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार गायनाचार्य मृदुंग अलंकार नवे नवे तर श्री भागवताचार्य असणारे आमचे परम मित्र गणेशजी महाराज डोंगरगावे महाराजांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार मानतो. यानंतर महाराष्ट्रातील गाजलेला युट्यूब चॅनल म्हणजे संतांची भूमी हे आत्ताचं कीर्तन तुम्हाला युट्यूबवरती पाहायला मिळेल. त्यासाठी काय करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा. महाराजांचं सांगणं असतं आम्हाला असे असणे कैलास दादा युट्यूब चॅनलचे मालक त्यांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार ज्या चॅनल वरती असतात असे असणे आमचे कैलास महाराज काळे या ठिकाणी उपस्थित महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवायची. महाराज हाताचं एक बोट नाही दोन बोट नाहीये तरी त्यांचा पकवाज ऐकावत कैलास महाराज काळेंचा गोड मृदुंग वाजवतात आमचे कैलासजी महाराज काळे. मनापासून तुमचे आभार मानतो. या ठिकाणी ज्यांनी सुंदर विना घेतला आमच्या संस्थेचे विद्यार्थी आमचे प्रति इंदुरकर महाराज सोम महाराज वागले त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आदरणीय सर्व कुटुंब असतील आणि त्यांचं नाव उल्लेख राहिला म्हणजे हे आमच्या बसलेल्या मुली जेजुरीमध्ये मार्तंड वारकरी शिक्षण संस्था अनाथ गोरगरिबी विद्यार्थ्यांचा सांभाळ करण्याचा आम्ही सक्षम प्रयत्न करतो. माझ्या समेत काम करणारे गणेशजी महाराज आहेत या ठिकाणी कुणालजी महाराज आहेत त्या ठिकाणी आमचे कैलास महाराज काळे आहेत. जेजुरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था राबवतो. जर कोणाला वाटत असेल आपल्या लेकरू या संस्थेमध्ये शिक्षण घ्यावं तर प्रवेश चालू आहेत. कुणाला वाटत असेल आपल्या मार्तंड वारकरी शिक्षण संस्थेला भेट द्यावी ते भेट 1 मे ते 12 मे मध्ये भव्य दिव्य कीर्तन महोत्सव आणि बालशिबिर या ठिकाणी जेजुरीमध्ये संपन्न होते. कुणाला वाटते आपल्या लेकरू त्या शिबिरामध्ये पाठवावं तर सर्वांना हात जोडून विनंती 12 दिवस पोरग उन्हात खेळण्यापेक्षा 12 दिवस शिबिरामध्ये पाठवा ही सुद्धा विनंती. जेजुरीमध्ये 1 मे ते 12 दिवस बाल कीर्तनकार महोत्सव सुद्धा आहे. मोठ्या छोट्या छोट्या बाल कीर्तनकारांची कीर्तन सुद्धा ऐकण्यासाठी भेटणार आहे. तुम्ही सर्वांनी वेळात काढून उपस्थित राहा. ज्यांची सुंदर साऊंड सिस्टीम आहे आमचे जगताप अक्षय जगताप त्यांची साऊंड सिस्टीम आणि त्यांच्यावरती काम करणारे आमचे नितांत बंधू आदरणीय हरे महाराजांचं काय नाव आपलं देवादादा देवादादा म्हणतो आम्ही असे आमचे देवादादा. कुठेही कीर्तन असू या परिसरामध्ये नेहमी फोन केल्यानंतर म्हणतात आधी कीर्तन कोणाचं आहे ते म्हणले मनोज महाराज मग आम्ही येतो असे असणारे देवादादा तुमचं मनापासून आभार मानतो. आता त्यांचं तरी काय लाईटच उशीर आली का हो बरोबर आहे का. आता तिचा काय नियम आहे ही ती पण जाती पण तिचा नाही कोण मालक तिचा नाही कोण बाप तिला आली तर आली नाहीतर लाईट म्हणतोय मी. लक्ष ठेवा. तुमचं सर्वांचं मनापासून असलेली सगळी फावडी मंडळी अपेष्ट नातेवाईक या ठिकाणी बोलले तुमचा मनापासून आभार मानतो. एखादा मुखातून शब्द गेला तर माझ्या वाणीचा दोष समजा दिलेली शिकवण सद्गुरू आदरणीय वैकुंठाचे गुरु दशरथ जगतापांची शिकवण आदरणीय आळंदीतले सर्व गुरुवरांची शिकवण आहे. हे चरणावरती विरंद अभिमान करतो. जोगबाबांच्या संस्थेवर विराम अभिमान करतो. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही माझी वाट वेळ झाला बाबा पांडुरंगाची रंग बोलावी काय विठू मासे पावला कोणसेत झाला रंग तुका वाट वेळ झाला बाबा पांडुरंग रंग बोलवी